महानगरपालिकेच्या मालमत्तांच्या वापराबाबत श्वेतपत्रिका काढण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी। ठाणे महानगरपालिकेच्या शहरात अनेक मालमत्ता आहेत, मात्र अनेक संस्थांना या मालमत्ता देण्यात आल्या असून या संस्था त्या मालमत्तेचा व्यावसायिक वापर करत असल्याचे यापूर्वी आरोप झाले आहेत। हा मुद्दा आता भाजपा आमदार संजय केळकर यांनी उपस्थित करत ठाणे महापालिकेच्या मालमत्तांचा वापर भलतेच करत असल्याचा आरोप केला। त्यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करताच ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले। ठाणे महापालिकेच्या अनेक मालमत्ता शहराच्या विविध भागात आहेत। काही वास्तू पालिकेला सुविधा भूखंडाच्या बदल्यात बिल्डरांनी बांधून दिल्या आहेत। या मालमत्ता अनेक संस्थांना देण्यात आल्या असून या संस्था त्याचा व्यावसायिक वापर करून पैसे कमवित आहेत, असे आरोप सातत्याने होत आहे। दरम्यान भाजपा आमदार संजय केळकर यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत विविध समस्यांवर चर्चा केली। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सुनेश जोशी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सर्व विभागांचे उपायुक्त उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। निधी नाही तर टेंडर काढता कशाला? महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा सवाल। सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत ठाणे मंडळात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या कंत्राटदारांची सुमारे 2134 कोटी रुपयांची थकबाकी आहे, मात्र प्रत्यक्षात 434 कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आलेली आहे। शासनाकडे खेटे मारूनही कंत्राटदारांना त्यांची देयके अदा केली जात नाहीत। उलटपक्षी इन्फ्रा कंपन्यांवर निधीची खैरात केली जात आहे। विचारणा केल्यास निधी नसल्याचे सांगण्यात येते। मग जर निधी नाही तर टेंडर काढता कशाला, असा सवाल महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे विभागाध्यक्ष मंगेश आवळे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला। ठाणे मंडळात निवासी इमारत 71 कोटी, कार्यालयीन इमारती 136 कोटी, राज्यमार्ग रस्ते 316 कोटी, राज्यमार्ग पूल 10 कोटी, प्रतिमा रस्ते 830 कोटी, प्रजिमा पूल 83 कोटी, आदिवासी भागात रस्ते आणि पूल 600 कोटी आणि योजनेवरील रस्ते आणि पूल 68 कोटी याप्रमाणे ठाणे मंडळातील कंत्राटदारांनी कामे केली असून या सर्वांची एकूण थकबाकी 2114 कोटी रुपयांची आहे। मात्र राज्य सरकारने गेल्या अनेक महिन्यांपासून ही देणी रखडविली आहेत। याबाबत अनेक वेळा रस्त्यावर उतरून ठेकेदारांनी आंदोलने केली आहेत, मात्र इन्फ्रा कंपन्यांवर खैरात केली जात असून सामान्य कंत्राटदारांना देयके दिली जात नसल्याचा आरोप आवळे यांनी केला आहे। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने जो काय पूर्ण लेखाजोखा घेतला होता 2 वर्षात 89,000 कोटीची एकूण कंत्राटदारांची सगळ्यांची बाकी होती, पूर्ण राज्याच्या सगळ्या विभागाची। त्याच्यामध्ये बांधकाम विभाग आलं, त्याच्यामध्ये जलजीवन आलं, त्याच्यामध्ये जलसिंचन आलं, तुम्हाला सांगतो ठेकेदार असतील त्यांचा सुद्धा त्यामध्ये आम्ही हे घेतलेलं आहे। आज ठाण्यामध्ये जे ठाणे सापा मंडळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जे लेखाशीर्ष आहे, जो हेड आहे, म्हणजे प्रत्येक कामाला हेड दिलेला असतो, त्या लेखाशीर्षानुसार 2114 कोटी रुपयाची थकबाकी आहे आणि आम्हाला पैसे शासनाने दिलेत फक्त 437 कोटी रुपये। कसं काय हे मिळणार मला सांगा बरं? जे शासन एकीकडे सांगते की आपण विकासाचं पर्व करतो, पण विकासाचं पर्व जमिनीवरती कुठे दिसतंय? विकासाचं पर्व जमिनीवरती दिसत नाहीये। एकंदरीत असे कोणकोणते कंत्राटदार आहेत की तुमचा निधी यामध्ये पास केला? नाही, इम्रावाले जेवढे त्याला 20 कोटी लगेच देण्यात आलेले आहेत। तुम्हाला सांगतो त्याला विधानासाठी काम करण्यासाठी पैसे आहेत, पण इतर कंत्राटदार जे काम करतायत तुम्हाला सांगतो त्याच पोलीस स्टेशनमध्ये काम करणारे आमचे इतर कंत्राटदार आहेत, तुम्हाला सांगतो गेल्या 3 वर्षापासून झटतायत की आम्हाला आमची देयके अदा करा, आम्हाला आमची देयके अदा करा। बघा तुम्हाला सांगतो मागच्या वेळेला जो अधिवेशनामध्ये मला वाटतं केळकर साहेबांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावेळेला इथे पोलिसांची ज्या इमारती दुरुस्तीची कामं आम्ही एकदम युद्धपातळीवरती करून दिली, त्यांचा निधी अजूनही देण्यात आलेला नाहीये। का देण्यात येत नाहीये? आता तिथे शासनाचा फायदा असा झालेला आहे की तिथे पोलिस बिचारे बांधव तिथे राहायला गेले, पोलिस बांधव राहायला गेले, शासनाला तिकडनं आता भाडे यायला पण सुरुवात झाली, पण कंत्राटदारांची देयके अजून देण्यात आलेली नाहीये। हे जवळचे कोण आहेत? मर्जीचे ठेकेदार आहेत। आता ते मर्जीचे ठेकेदार जे आहेत तेच तर आम्ही 10 वेळा सांगतो की कार्यकारी अभियंता जे आहेत, माझी ही शासनाला प्रमुख मागणी आहे की कार्यकारी अभियंता ज्यावेळेला शासन निधी देतो, तो निधी आल्यानंतर कार्यकारी अभियंता जसे साप एखाद्या कुंडली मारून जसं धनाच्या पेटीवरती बसतो तसे हे कार्यकारी अभियंता बसलेले असतात। यांनी त्यांच्याकडे कुठलाही नियम नाहीये की आलेला निधी हा किती दिवसात
सबंध महाराष्ट्राचा विचार करता 89,000 कोटींची देयके 2 वर्षांपासून रखडलेली आहेत. याबाबत दिल्ली फेडरल बँकेने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाप्रमाणेच कर्ज देण्याचा प्रस्ताव कंत्राटदारांसमोर ठेवला आहे. मात्र त्यांनी नोंदणीसाठी 5,000 रुपयांचे शुल्क मागितले आहे. या योजनेसाठी 5,000 कोटींची तरतूद केली असून त्यास राज्य मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत छोट्या कामांचीही थकबाकी 29,000 कोटींची असताना 5,000 कोटीत भागेल कसे, असा सवाल मंगेश आवळे यांनी केला आहे. दरम्यान शासनाकडून आलेला निधी कार्यकारी अभियंता मर्जीतील कंत्राटदारांना तत्काळ अदा करण्यात येतो. त्यावेळी सर्व नियम ढाब्यावर बसविले जातात. परंतु सर्वसामान्य कंत्राटदारास 2 महिन्यांपर्यंत वेठीस धरून कंत्राटदारांना निधीपासून वंचित ठेवण्यात येते. कंत्राटदारास किती निधी मिळणार आहे, कोणते देयक काढण्यात येणार आहे यांची पुसटशी देखील कल्पना देण्यात येत नाही. विचारणा केल्यास तो आमचा अधिकार आहे, आम्ही ठरवू, हे उत्तर मिळते. त्यामुळे 5 दिवसाच्या आत आलेला निधी कंत्राटदारांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी देखील आवळे यांनी केली आहे. येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या आधी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची बैठक आयोजित करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे देखील सांगण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे नगरीत शिवशंभू गाथा विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आत्ताच्या पिढीला समजावा यासाठी महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून एका भव्य ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी ठाण्यात शिवशंभू गाथा या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवरायांचा आणि शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास उलगडला जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम बुधवार 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे पार पडणार आहे. ऐतिहासिक गाणी, पोवाडे, कथावाचन आणि नृत्याविष्काराने सजलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची आणि अभिमानाची मोठी पर्वणी ठरणार आहे. याशिवाय 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथेही शिवजयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवीन पिढीला आपल्या वैभवशाली संस्कृतीची आणि इतिहासाची ओळख व्हावी या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी रुपाली भालके आणि तहसीलदार सचिन चौधर, संदीप थोरात यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.